नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रवीण, तुमचा फिटनेस ट्रेनर। हा माझा यूट्यूबवर फर्स्ट व्हिडिओ आहे। खूप दिवसापासून इच्छा होती इतरांना फिटनेस रिलेटेड व्हिडिओ दाखवायचं आणि मोटिवेशन करायचं। तर तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे फिटनेस टिप्स आणि बजेट फ्रेंडली डाएट प्लॅन आणि नॅचरल मसल बिल्डिंग टिप्स। जर तुम्हाला ॲप्स पाहिजे असतील तर या पेजला नक्की फॉलो करा। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फॅट लॉस टिप्स, मसल बिल्डिंग वर्कआउट्स, बजेट फ्रेंडली डाएट प्लॅन आणि नॅचरल बॉडी बिल्डिंग गायडन्स। जर तुमच्या पोटाची चरबी कमी करायचा असेल आणि तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग बनवायचा असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी। तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या फिटनेसची सुरुवात करा। तर आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून फॅट लॉस कसा होतो हे बघणार आहोत। तर फॅट लॉस 1 तास ट्रेडमिल केल्याच्या नंतर कधीच कमी होत नाही। त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं सायन्स समजून घेतलं पाहिजे आणि कमी कसं होईल ह्याच्याकडे खूप लक्ष दिलं पाहिजे। तर फॅट लॉस करण्यासाठी त्याचा एक नियम आहे, कॅलरी डेफिसिट। कॅलरी डेफिसिट म्हणजे काय? जेव्हा आपण दिवसभर जेवण करतो त्याच्यापेक्षा कमी खाणं, त्यालाच कॅलरी डेफिसिट म्हणतात। बॉडीला एनर्जी लागते। जेव्हा आपण कमी खाल तर बॉडी ते स्टोर्ड फॅटला एनर्जीमध्ये कन्वर्ट करते, म्हणजे त्याला फॅट लॉस असे म्हणतात। दिवसभरामध्ये कमी खाणं म्हणजे त्याचं सोल्युशन नाही आहे। खूप जण ट्राय करतात जेव्हा फॅट लॉस करण्यासाठी उपाशी राहतात किंवा डाएट क्रॅश करतात। हे चुकीचं आहे। याच्याने तुमचा मसल लॉस होणं, मेटाबॉलिझमवर तुमच्या की नाही इफेक्ट पडणं। लॉस करताना कार्डिओ करणं ही चुकीची बाब नाही आहे, पण तुमच्या दिवसभराच्या आहारामध्ये जर तुमचा आहार किंवा डाएट तुमचं कंट्रोलमध्ये नाही तर तुमचा फॅट लॉस कधीच होणार नाही। त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे। 7 दिवसाचं मोटिवेशन नको, 3 मंथ्स तुम्हाला डिसिप्लिननं डाएट फॉलो करावं लागेल।